भिवंडी तालुका के गुंदौली गांव में कृषि उत्पन्न बाजार समिति के माजी सचिव श्री यशवंत अनंत म्हात्रे, रोटरी क्लब ऑफ भिवंडी ग्रामीण के माजी अध्यक्ष व गुंदौली ग्राम पंचायत के माजी उप सरपंच श्री प्रमोद म्हात्रे व टीडीसी बैंक मैनेजर श्री प्रभाकर अनंत म्हात्रे व समस्त म्हात्रे परिवार द्वारा उनके निवास स्थान पर 10 दिवसीय गणपति बप्पा की मूर्ति स्थापित की गई व साथ ही शुक्रवार दिनांक 5 सितंबर 2025 को प्रमोद म्हात्रे इनकी कन्या एडवोकेट हर्षिता प्रमोद म्हात्रे का जन्मदिन समस्त परिवार के बीच केक काटकर मनाया गया व श्री गणेश जी की आरती के साथ साथ महाभंडारे का आयोजन भी किया गया व समस्त म्हात्रे परिवार ने सभी गणेश भक्तों को गणेश चतुर्थी की शुभेच्छा व्यक्त की है। गणपती बाप्पा मोरया। सर्व हिंदू भक्तांना भाविकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। आमच्या आगरी कोल्ह्यामध्ये गणपती बाप्पा हा खूप लोकप्रिय आणि सध्याचा गणपती आमचा देवता आहे आणि गणेशोत्सव आम्ही मोठ्या भक्तिभावाने आनंदाने दरवर्षी साजरा करत असतो। आमचे वडील स्वर्गीय परमपूज्य स्वर्गीय अनंतराव म्हात्रे यांनी 50 वर्षापूर्वी आमच्या घरी गणपती उत्सव चालू केला आणि आजपर्यंत आम्ही मोठ्या आनंदात उत्सवात आम्ही गणेशोत्सव आमच्या घरी साजरा करत असतो। आमच्या गावामध्ये 60-70% लोकांच्या घरी गणेशोत्सव साजरा होत असतो। कोणी 1.5 दिवस, कोणी 5 दिवस, कोणी अनंत चतुर्दशी दिवशी गणपतीचं विसर्जन करत असतो। खरोखर म्हणजे जेव्हा गणपती बाप्पा आमच्या घरी येत असतो तेव्हा आम्ही सर्वजण मोठ्या आतुरतेने वाट बघत असतो। गणपती बाप्पा येणार म्हणून 2 महिन्या अगोदरपासून आम्ही घरात रंगरोटी साफसफाई करत असतो, बाप्पाची आरस डेकोरेशन बनवत असतो, बाप्पाला वाजत गाजत आम्ही आणतो आणि गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करीत असतो। गणपती बाप्पा बसल्यानंतर आम्ही प्रत्येक दिवशी 2 टाईम आरती असेल, भजन असेल, भक्तिगीतं असेल, सुंदर कार्यक्रम होत असतो आणि आमचा महिला वर्ग पण संध्याकाळी त्यांचं जेवण आटपल्यानंतर गौरी गणपती गाणी बोलून नाचगाणी करत असतात। खरोखर म्हणजे गणपती असल्याने घरामध्ये खूप चैतन्य, आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असते। कारण गणपती बाप्पा हा सुखकर्ता, दुःखकर्ता आणि 64 कलांचा अधिपती, बुद्धीची देवता असा हा कुठल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी आपल्या गणेशाच्या नावाने नामस्मरणाने सुरुवात होत असते आणि सर्व विघ्न दूर होत असतात गणपतीच्या नावाने, गणपतीच्या दर्शनाने। मी गणपती बाप्पा चरणी एवढीच प्रार्थना करेन का आज आपल्या भिवंडीमध्ये भिवंडीची अवस्था खूप बेकार झालेली आहे। कारण गणपती बाप्पा येणार आहे पण गणपती बाप्पा सर्व विघ्न दूर करणारा असतो, पण तो गणपती बाप्पांना आणतानाच रस्त्यांची खूप दुरावस्था, खड्डेमय रस्ते आणि ट्रॅफिकमुळे खूप लोकांना त्रास झाला। खरोखर म्हणजे भिवंडीचे जी काही अवस्था झाली आहे ती खूप दयनीय आणि बिकट अवस्था आहे। ज्या काही मूलभूत गरजा असतात, शिक्षण, आरोग्य आणि रस्ते, या बाबतीत भिवंडी खूप मागासलेपणा आहे। औद्योगिक नगरी आणि आर्थिक विकासाच्या बाबतीत भिवंडी पुढे आहे, पण विकासाच्या बाबतीत काही शून्य दिसत आहे। म्हणून मी सांगतो का गणपती बाप्पा चरणी आमच्या भिवंडीचा विकास होणे आणि राज्यावर जे काही दुष्काळी संकट आले ते दूर करावे। पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे, लोकांचे, कामगारांचे, शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेले आहे। बाप्पा सर्वांना आनंदात, ऐश्वर्यात ठेव, हीच मी बाप्पा चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद।